ही आहे कासव आणि अनयाची बाग, संयम आणि सातत्य शिकवणारी गोष्ट. अनया एका गजबजलेल्या परिसरात राहत होती, जिथे जागा कमी आणि दिवस धावपळीचे होते. तिच्या इमारतीमागे कोरडी माती आणि दगडांनी भरलेली एक अरुंद जागा होती. त्या जागेला सुंदर बाग बनवायचं स्वप्न अनयाच्या मनात होतं, पण ते खूप कठीण वाटत होतं. एका शांत सकाळी तिने त्या जागेजवळ हळू चालणारा एक लहान कासव पाहिला. कासव आपली कवच सांभाळत शांतपणे पुढे सरकत होतं. जमीन खडबडीत असतानाही कासव थांबत नव्हतं. ते हळूहळू पुढे जात होतं आणि मागे मातीवर हलकी वाट सोडत होतं. कासव पाहून प्रेरणा घेऊन अनयाने रोज थोडं थोडं काम सुरू केलं. ती दगड काढू लागली, माती सैल केली आणि काही बिया पेरल्या. सूर्य खूप तापलेला होता, काम संथ होत होतं, पण तिला कासव आठवत होतं. ती एका वेळी एकच काम नीट करण्यावर लक्ष देऊ लागली. दिवस गेले, आठवडे गेले आणि वेळ पुढे सरकत राहिला. मातीमधून हिरवी रोपटी बाहेर येऊ लागली. लवकरच पानं आली आणि छोट्या फुलांनी बाग सजली. फुलांवर फुलपाखरं आली आणि भिंतीवर पक्षी बसू लागले. ती अरुंद जागा हळूहळू शांत आणि सुंदर बाग बनली. कासव पुन्हा परत आलं आणि झाडांमधून तसंच शांतपणे चालू लागलं. ते पाहून अनयाला स्वतःच्या प्रयत्नांचा अभिमान वाटला. तिला समजलं की मोठे बदल लगेच होत नाहीत. संयम, काळजी आणि सातत्याने प्रयत्न केल्याने खरी ताकद मिळते. मुलांनो, लक्षात ठेवा, संयम आणि सातत्याने केलेला छोटासा प्रयत्नही मोठा बदल घडवतो.